नमस्कार. काही एक्झाम्पल सॉल्व करूया. म्हटलं तसं डिटर्मिनंटचे एक्झाम्पल सिंपल आहेत. वर्किंग रूल फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. 2/2 डिटर्मिनंट दिलेत. इव्हॅल्युएट म्हटलं म्हणजे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फर्स्ट आता वर्किंग रूल काय आहे की हा प्रॉडक्ट घ्यायचा आहे आपल्याला एडी मायनस बीसी आपण म्हणतो ना. सो हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट. सो याची व्हॅल्यू काय आहे? सिंपल 5√5 इंटू 5√5 मायनस √3 हे मल्टिप्लिकेशन इंटू 2√3. सो विच इज इक्वल टू √5 इंटू √5 मीन्स किती होणार 5 इंटू 5 मीन्स 25. सो याची व्हॅल्यू 25 मायनस √3 इंटू √3 दोघांचं प्रॉडक्ट झालं 3 होणार आहे. 3 इंटू 2 म्हणजे 6 होणार. सो सिंपल किती येणार 25 वजा 6. सो ही याची व्हॅल्यू आली. इव्हॅल्युएट करायला सांगितलं होतं फक्त आपल्याला ती व्हॅल्यू आपण काढली. सेकंड cos थीटा मायनस sin थीटा cos थीटा याची व्हॅल्यू काढायची फक्त आपल्याला. सो cos थीटा इंटू cos थीटा मायनस sin थीटा. सो मायनस मायनस प्लस होणार आहे इंटू sin थीटा. एकदम सिंपल आहे. विच इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा आणि मायनस मायनस प्लस आहे प्लस हे होणार sin स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू 1. सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 1. सिंपल एक्झाम्पल्स आहे. नेक्स्ट एक्झाम्पल x स्क्वेअर प्लस x प्लस 1 x मायनस 1 x प्लस 1 अँड x मायनस 1. सो याचा डिटर्मिनंट काढायचा आहे 2/2 आहे. त्यामुळे हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट करणार आपण. सो विच इज इक्वल टू ब्रॅकेट घालूया कारण एक्सप्रेशन आहे तिथे x स्क्वेअर प्लस x प्लस 1 इंटू ब्रॅकेट x मायनस 1 हा प्रॉडक्ट करणार मायनस दिस x मायनस 1 इंटू x प्लस 1 x मायनस 1 इंटू x प्लस 1. आता हे थोडंसं सॉल्व करायचं आणि मग सॉल्व करून ते काय व्हॅल्यू येईल ती बघायची. ते रिअल नंबरच येईल असं नाही कारण सगळे एक्स मधल्या टर्म्स आहेत त्यामुळे एक्स मधली व्हॅल्यू असं सुद्धा इथे येणार म्हणजे एक्स ह्या टर्म्स इथे राहणार आहेत. जसं मग अशी साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा जर आपल्याला आयडेंटिटी यूज करता आली नसती तर त्याचा आन्सर साइन आणि कॉस मध्येच राहील असतं. तर अशा टाईपमध्ये आपण ते काढणार. आता एक्सप्रेशन मध्ये काही कॉमन येते का बघूया. ह्या आणि ह्या टर्म मध्ये x मायनस 1 कॉमन येते बाहेर घेऊया. सो x मायनस 1 इंटू ब्रॅकेट अनकॉमन काय राहिले इथे x स्क्वेअर प्लस x प्लस 1 मायनस x प्लस 1 ही टर्म आहे पण मायनस असल्यामुळे आपली साइन चेंज झाली म्हणजे मायनस x मायनस 1 काही कॅन्सल वगैरे होतंय का बघूया. सो मायनस x गेलं मायनस 1 म्हणजे फक्त x स्क्वेअर राहिलं. सो विच इज इक्वल टू x स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये फक्त x स्क्वेअर राहिलं आणि हा x मायनस 1. अजून काही सिम्प्लिफाय करायचं म्हणजे x स्क्वेअर ने इथे मल्टिप्लाय केलं तरी ते गरज नाही कारण हा कॉमन एलिमेंट आहे. आणखी ॲक्च्युली हे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आहे. सो x स्क्वेअर इंटू x मायनस 1 ही काय झाली या डिटर्मिनंटची व्हॅल्यूज आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 3/3 आहे. तरी आपल्याला 3/3 रूल माहिती आहे फॉर्म्युला माहिती आहे. तो फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. सो डिटर्मिनंट काढायचं आहे. सो फर्स्ट एलिमेंट 0. आता 0 इंटू सगळं असल्यावर ते 0च होणार आहे. त्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल पण ते पहिलंच एक्झाम्पल आहे म्हणून आपण लिहूया आपल्या टर्म्स पण नेक्स्ट स्टेपला व्हॅल्यू 0च येणार. 0 इंटू काय असतं 0 इंटू 0 मायनस मायनस दिस मायनस a स्क्वेअर. सो मायनस मायनस प्लस होणार आहे पण आता बाहेर 0 आहे त्यामुळे ते शेवटी 0च होणार. देन सेकंड एलिमेंटला मायनस साइन देतो म्हणजे अपोजिट साइन देतो. याचा प्लस असेल त्याचं मायनस करायचं. आता सेकंड एलिमेंट म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम इग्नोर करायचं म्हणजे मायनस b इंटू 0 मायनस b इंटू 0 मायनस a इंटू मायनस c. a इंटू काय आलं आपण मायनस c ला इथे ब्रॅकेट घालू मग ते मायनस मायनस प्लस वगैरे होते. नेक्स्ट स्टेपला घेऊ. थर्ड एलिमेंट c. सो प्लस c इंटू ब्रॅकेट c म्हणजे थर्ड रो आणि थर्ड कॉलम इग्नोर करायचं म्हणजे मायनस b इंटू मायनस b इंटू मायनस a मायनस मायनस c इंटू 0 म्हणजे 0. बरंचसं काय काय 0 0 आलंय त्याच्यात. आता काय काय राहिलंय त्याच्यात. सो विच इज इक्वल टू हे 0 इंटू ब्रॅकेट मध्ये 0 झालं हे मायनस b इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस b इंटू हे 0 झालं मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस ac झालं म्हणजे मायनस abc होणार आहे. ते मायनस साइन आत इथे c आहे बाहेर प्लस c इंटू ब्रॅकेट मायनस b आहे मायनस b मायनस a आणि इथे चुकून b लिहिलं. जेव्हा c केलं तर मायनस b मायनस a होतं ना मायनस b मायनस मायनस प्लस झालं त्यामुळे c ला काय होणार आहे bc हा प्लस असणार आहे. सो विच इज इक्वल टू मायनस हे abc झालं आणि हे प्लस abc झालं. बाकी काही टर्म्स राहिल्याच नाही सगळ्या टर्म्स गेल्याच आहेत त्याच्यामध्ये सगळं मिळून काय आलं 0. सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली 0. सो अशा पद्धतीने आपण या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज सॉल्व करू शकतो.